नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि माझ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सिरीजमध्ये आज मी पुढची मॅनिफेस्टेशनची टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघताय, सो आय एम शुअर की तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन यामध्ये इंटरेस्ट आहे. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनचं इम्पॉर्टंट टूल म्हणजे ॲफर्मेशन्स असतं, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच आहे. पण या ॲफर्मेशन्स कुणामुळे एवढ्या फेमस झाल्या हे तुम्हाला माहिती आहे का? त्या आहेत लुईज हे, ज्यांना ॲफर्मेशन क्वीन म्हणून ओळखलं जातं. लुईज हे ह्या जगप्रसिद्ध अमेरिकन लेखिका, विचारवंत, सेल्फ हेल्प क्षेत्रातलं अग्रेसर व्यक्तिमत्व होत्या. त्यांची यू कॅन हील युअर लाईफ ही जगप्रसिद्ध पुस्तकांची सिरीज आजही लाखो लोकांना प्रेरणा देते. त्यांच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची आणि लाईफ चेंजिंग घटना म्हणजे त्यांनी आपल्या सकारात्मक विचारांच्या, ॲफर्मेशन्सच्या आणि आध्यात्मिक उपचारांच्या जोरावरती कॅन्सर या आजारावरती मिळवलेला विजय. त्यांची ही कहाणी खूप इंटरेस्टिंग आणि इन्स्पिरेशनल आहे. अतिशय गरीब घरात जन्म, आईचा डिवोर्स, मग आईने केलेलं दुसरं लग्न, सावत्र बापाकडून अनेक वर्ष मानसिक आणि सर्व प्रकारचा शारीरिक छळ. शेवटी हे सर्व सहन होईना, सो त्या वयाच्या 14व्याच वर्षी घरातून पळून गेल्या. मग न्यूयॉर्कला फॅशन मॉडेल म्हणून त्यांनी काम केलं. तिकडे पण अनेक पुरुषांनी त्यांचा फायदा घेतला आणि वयाच्या 15व्या वर्षीच त्यांना मुलगी झाली. ती दत्तक देऊन त्या परत काम करायला लागल्या. हळूहळू पैसा मिळत गेला, त्या सेटल झाल्या, त्यांनी लग्न पण केलं. सगळं सुरळीत चाललेलं आहे असं वाटत असतानाच त्यांच्या नवऱ्याने त्यांना डिवोर्स दिला. मग त्या या सगळ्याला कंटाळून चर्च, अध्यात्म यामध्ये मनशांती शोधायला लागल्या. त्यातच 1970च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये लुईज यांना गर्भाशयाचा सर्वायकल कॅन्सर असल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी त्यांना तातडीनं सर्जरी करण्याचा सल्ला दिला. पण खूप वर्ष मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटीची प्रॅक्टिस केल्यामुळे लुईज यांना हे ठामपणे वाटत होतं की त्यांच्या या आजाराचं मूळ हे त्यांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष साठलेल्या नकारात्मक भावनांमध्ये आहे. त्यांच्या लक्षात येत होतं की लहानपणी झालेला शारीरिक आणि मानसिक छळ, मनात साठलेला तीव्र राग आणि स्वतःबद्दल सतत वाटणारं गिल्ट, सेल्फ डाऊट, कमीपणाची भावना की आय एम नॉट इनफ, यामुळेच त्यांच्या शरीरामध्ये या रोगाने जन्म घेतलाय. मग त्यांनी डॉक्टरांकडनं 6 महिन्यांची मुदत मागून घेतली आणि स्वतःवरती नैसर्गिक पद्धतीने उपचार करण्याचं ठरवलं. सगळ्यात आधी त्यांनी ज्या ज्या लोकांनी त्यांना भूतकाळामध्ये दुखावलं होतं त्या सर्वांना मनापासून क्षमा करायला सुरुवात केली. मग मनात साठलेला राग बाहेर काढण्यासाठी त्यांनी मानसोपचार म्हणजे सायकोथेरपी आणि मिरर वर्क आणि ॲफर्मेशन्स अशा टेक्निक्सचा उपयोग केला. सकारात्मक विचार आणि ॲफर्मेशन्स वरती भर दिला. त्या दररोज स्वतःला सांगायच्या की मी स्वतःवरती प्रेम करते, मी स्वतःचा स्वीकार करते आणि माझं शरीर पूर्णपणे निरोगी होत आहे. तसंच त्यांनी शरीर डिटॉक्स करण्याकडे आणि न्यूट्रिशनकडे पण लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या आहारातून प्रोसेस फूड, साखर, जंक फूड पूर्णपणे काढून टाकलं. शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी ताज्या भाज्या, फळांचे रस, नैसर्गिक आहाराचा वापर केला. आणि मग 6 महिन्यांच्या या कडक दिनचर्येनंतर, मेंटल क्लिन्झिंग नंतर जेव्हा त्या पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्या तेव्हा त्यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला होता आणि त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या कुठल्याही पेशी आढळल्या नाहीत. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले. या अनुभवानंतर त्यांनी हा संदेश जगापर्यंत पोहोचवण्यासाठी यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक लिहिलं, ज्याच्या जगभरामध्ये 5 कोटींहून कितीतरी अधिक कॉपीज अनेक भाषांमध्ये विकल्या गेल्या आहेत. त्यांनी हे हाऊस नावाची पब्लिशिंग कंपनी काढली. स्पिरिच्युअलिटी, हिलिंग यावर बेस्ड असणारी मल्टी-मिलियन इंडस्ट्री उभी केली. आणि हे सगळं कशाच्या जोरावरती? सकारात्मक विचार आणि ॲफर्मेशन्स. वयाच्या 90व्या वर्षी 2017 साली त्यांचं निधन झालं. लुईज यांनी सकारात्मक विचार नसले की काय होतं हे स्वतः अनुभवलं. विचार सकारात्मक झाले की आपण आपलं आयुष्य कसं पूर्णपणे बदलू शकतो हे स्वतः पण एक्सपिरियन्स केलं आणि जगाला पण दाखवून दिलं. सो सकारात्मक विचार, ॲफर्मेशन्स या सगळ्यामुळे आपण आयुष्यामध्ये आपल्या काहीही मिळवू शकतो हे नक्की. नथिंग इज इम्पॉसिबल. त्यांच्या मॅनिफेस्टेशनच्या या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत त्यांनी ज्या आपल्याला दिल्यात त्या मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहेच आहे. पण आज मला त्यांची जी सगळ्यात आवडते ती टेक्निक शेअर करणार आहे. ही एक ॲफर्मेशनचीच टेक्निक आहे आणि ही टेक्निक वर्क का करते ते पण सांगणार आहे. कदाचित ही टेक्निक तुम्ही आधी पाहिली असेल पण ती काम का करते हे तुम्हाला ह्याच चॅनलवरती बघायला मिळेल.
ओके, सो काय करायचं, दिवसातून एकदा मी असं सजेस्ट करेन की सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा तुमचे दोन्ही हात असे पसरवा, आकाशाकडे बघा आणि आनंदाने म्हणा, मी ब्रह्मांडातल्या सर्व चांगल्या गोष्टी आणि समृद्धी स्वीकारण्यास तयार आणि उत्सुक आहे. आणि म्हणा, धन्यवाद आयुष्य. आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह टू ऑल द गुड अँड अबंडन्स इन द युनिवर्स अँड से थँक्यू लाईफ. आयुष्य तुमचं ऐकेल आणि तुम्हाला प्रतिसाद देईल नक्की. वेळ का असं होईल, ही ॲफर्मेशन काम का करते, याला अनेक कारणं आहेत. सो फर्स्टली, तुम्ही जेव्हा या पोश्चरमध्ये उभे राहता ना, की म्हणजे दोन्ही हात पसरून शाहरुख खानची पोज आठवते ना, तीच सेम. ह्या पोजमध्ये जेव्हा उभं राहता तेव्हा तुम्ही आनंदाने काहीतरी बोलताय, तेव्हा तुमच्या मेंदूला तुम्ही सुरक्षित आहात याची खात्री पटते. मेंदूमध्ये अजिबात तणाव कुठला राहत नाही आणि अर्थातच तुम्ही सकारात्मक गोष्टी स्वीकारायला तयार होता, कारण तुमचं शरीर आणि मन एकाच वेळेला रिसेप्टिव्ह मोडमध्ये जातं. विचार करा की तुम्ही जर का असे कुठेतरी बसून चेहरा पाडून ॲफर्मेशन्स म्हणताय किंवा लिहिताय, मेंदूला तर ते पटत नाही, कारण तुमचं पोश्चर बरोबर नाही आहे, तुमचं पोश्चर ओपन नाही आहे. मेंदूला तिथे सेफ वाटत नाही, गोंधळल्यासारखं होतं. शरीर आणि मन त्यावेळेला एकाच वेळेला रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहत नाही, कन्फ्युजन क्रिएट होतं आणि मग अर्थातच ती ॲफर्मेशन आपलं मन स्वीकारत नाही आणि ते सगळं खरं होत नाही. पण आपण ही जी हात पसरवून रिसेप्टिव्ह मोडमध्ये जाण्याची क्रिया करतो ना, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही एकत्र येतात, एकाच रिसेप्टिव्ह मोडमध्ये येतात. सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रॅमिंग होतं आयुष्यातल्या सकारात्मक गोष्टी स्वीकारण्यासाठी आणि मग अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस व्हायला सुरुवात होते. या ॲफर्मेशनमध्ये आपण आयुष्याचे आभार मानतो, ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो आयुष्याबद्दल. अर्थातच त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या ऑलरेडी चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात यायला लागतात. मनातली भीती, चिंता, स्ट्रेस, अँझायटी कमी होते. सकाळी सकाळी जॉयफुल, आनंदी भावनेने आपण हे जर का केलं ना, तर इतकं पॉझिटिव्ह वाटतं, आपली व्हायब्रेशन्स खूप हाय होतात, दिवसाचा मूड पॉझिटिव्ह, जॉयफुल आणि आनंदी असा सेट होतो आणि मग अर्थातच तो दिवस सकारात्मक, फ्रुटफुल जातो, हे तुम्हाला सांगायला नकोच. तुम्ही जशी एनर्जी ब्रह्मांडाला देता तीच एनर्जी तुमच्याकडे परत येते, राईट? सो ही पॉझिटिव्हिटी जेव्हा तुम्ही युनिवर्सकडे व्यक्त करता, अर्थातच युनिवर्स पण तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टीचंच रिटर्न गिफ्ट देतो. मी माझ्या ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय असतं, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय असतं, ते कुणी केलं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे का, ते काम करतं की नाही, कधी काम करतं, कधी काम करत नाही, हे सगळं सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. यानंतर सुद्धा मी अशा अनेक टेक्निक्स ह्या सिरीजमध्ये पोस्ट करणार आहे, ज्या तुम्ही ह्याच्या आधी कधीही कुठल्या चॅनलवरती बघितल्या नसतील किंवा बघितल्या असतील तरी त्या काम का करतात हे तुम्हाला कळलं नसेल. सो हे नवीन नवीन मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स बघण्यासाठी हे चॅनल बघत राहा. त्यामुळे जर का तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा, सो जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करीन तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक नक्की करा. तुम्हाला ही टेक्निक आवडली असेल तर कमेंटमध्ये मला येस नक्की सांगा. ही टेक्निक करून बघा आणि मग तुम्हाला काय काय एक्सपिरियन्सेस येतात हे पण नक्की सांगा. मी ही टेक्निक रोज करते किंवा माझी सकाळची जेव्हा मी योगा प्रॅक्टिस सुरू करते त्याच्या जस्ट आधी मी ही टेक्निक करते. होतं काय, त्याच्यामुळे अर्थातच माझं मन एकदम हलकं होतं. आय फील व्हेरी लाईट आणि एकदम लाईट फील झाल्यामुळे, जॉयफुल मूडमध्ये आल्यामुळे अर्थातच माझे एक्सरसाइजेस पण खूप छान होतात आणि दिवसाचा, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं मगाशी, तसं माझा दिवसाचा जो टोन आहे तो एकदम राईट सेट होतो, आनंदी, जॉयफुल असा सेट होतो आणि अर्थातच प्रत्येक दिवसच चांगला जातो. हे मी रोजच एक्सपिरियन्स करते. तुम्हाला पण जर का हे एक्सपिरियन्स करायचं असेल, तुमचा प्रत्येक आयुष्यातला दिवस आनंदी करायचा असेल तर तुम्ही ही टेक्निक रोज नक्की करून बघा. तुम्हाला काय एक्सपिरियन्सेस येतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींशी, रिलेटिव्हशी पण शेअर करा, जेणेकरून ही टेक्निक सगळ्यांनाच कळेल आणि ती का काम करते हे पण कळेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.